केंद्र सरकारनं सामान्य माणसांसाठी आरोग्य सेवा अधिक स्वस्त बनवण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल उचललंय। जीएसटी काउन्सिलनं कर्करोग आणि दुर्मिळ आजारांवरती उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 36 महत्त्वाच्या औषधांवरील जीएसटी पूर्णपणे काढून टाकला। या व्यतिरिक्त 3 अतिरिक्त औषधं शून्य कर श्रेणीमध्ये ठेवण्यात आलेली आहेत, जी 5% वरून कमी करण्यात आलेली आहे। इतर अनेक आवश्यक आणि जीवनावश्यक औषधांवरील कर हे 12%वरून 5%पर्यंत कमी करण्यात आलाय आणि याचा लाखो रुग्णांना थेट फायदा होणार। याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। जीएसटी काउन्सिलने अनेक अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंवरील कर हा कमी केलेला आहे आणि या सगळ्याचा म्हणजे त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे औषधांवरील कर सुद्धा हा कमी करण्यात आलाय। तर काही औषधांवरचा कर हा घेण्यात येणार नाहीये। अशा पद्धतीमध्ये जो 12%चा औषधांवरचा कर होता तो कमी करण्यात आला आणि यामुळे रुग्णांना दिलासा मिळालेला आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात औषधांवर सुद्धा किंवा वैद्यकीय जी वस्तू आहेत त्यांच्यावरचा कर हा घेतला जात होता, मात्र आता त्याच्यावरचा कर हा कमी करण्यात आलेला आहे। सर, खरं तर महत्त्वाचं म्हणजे एक दिलासा म्हणावा लागेल अशी बातमी आहे खरं तर, आणि नेमका मी रिअलिटी चेक करतोय पुढारीच्या माध्यमातून की काय सध्याची परिस्थिती, कारण की औषधांवर कर घेतला जात होता, मात्र आता सरकारने सांगितलं आजपासून तो कर कमी करण्यात येणार किंवा काही औषधांवर कर नाही घेतणार। काय सध्याची परिस्थिती आणि काय वातावरण? कसं होतं, पूर्वी 5%, 12% आणि 18% या प्रकारे 3 प्रकारे जीएसटी घेतला जायचा। जो 5% होता त्यातली बरीचशी औषधं आता सध्या 0 झाली आहेत। 12%मध्ये जवळजवळ 80 ते 85% औषधं येत होती, ते आता थेट 5%वरती आलेत। 18%वाल्यांचं अजून थोडं कन्फ्युजन चालू आहे, म्हणजे त्यांचे 5% होणार की ते 18% जाणार। जसं आता फूड प्रॉडक्ट्स आहेत तर त्यातले काही प्रॉडक्ट्स कमी झालेत, काही प्रॉडक्ट्स अजून 18% तसेच आहेत। पण जनतेला याच्यामध्ये सध्याच्या तरी घडीला खूप म्हणजे खूप फायदा आहे। आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल देतो, जसं आता ही गोळी पॅन डी, आता याची तुम्ही छापलेली किंमत बघू शकता, 254 रुपये आहे। हे माझंही बारकोड आहे 254। हे मी आज परचेस केलेलं नाही, हे माझं अगोदरचं परचेस आहे। आता हे जर मी आज सेल करतो आहे तर डायरेक्ट हा कंपनी रेट तुम्हाला समोर शो होईल 238 रुपये। म्हणजे याच्यामध्ये जो काही त्याचा 12%चा जो जीएसटी 5% झाला, हा त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो तुम्हाला ऑन द स्पॉट कस्टमरला बेनिफिट आहे। आता मला माझ्या आईच्या उपचारासाठी दर महिन्याला औषधं घ्यावी लागतात, तर जीएसटी कमी झाल्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे आम्हाला खूप दिलासा मिळाला आहे। औषधांची किंमत वगैरे कमी झाली, त्यामुळे जो महिन्याचा जो खर्च येत होता तो आता थोडाफार कमी होईल आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रे समेत धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।